न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिलदरी ग्रुप ग्रामपंचायत भिलदरी शफियाबाद येथील गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत। 8 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावातील पाणी शुद्धीकरण यंत्रणा मागील 1 वर्षांपासून बंद असून अद्याप सुरू करण्यात आलेली नाही। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पिशोर धरणातून सुमारे 10 किलोमीटर लांबीची पाईपलाईन, पाण्याची टाकी आणि इतर कामे पूर्ण होऊन 1 वर्ष उलटले असतानाही गावातील पाणी पुरवठा सुरू झालेला नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। पाण्याच्या टंचाईमुळे विशेषतः महिलांना 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे। झोपडपट्टी भागातील कुटुंबांना पाणी मिळवण्यासाठी अधिक त्रास सहन करावा लागत असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इतर ठिकाणी भटकावे लागत आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून गावातील बंद पडलेले पाणी फिल्टर त्वरित सुरू करावे, तसेच पिशोर धरणातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी करण्यात येते आहे। दरम्यान मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास 3 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हंडा मोर्चा काढण्यात येणार असून त्याच दिवशी आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। हे पहा, भिलदरी गावात आहे ना, आम्ही 2 किलोमीटरहून पाणी आणतो। आमच्या गावातल्या बाया नाही का किती दिवसापासून पाणी आणतात। पिशोरहून आम्ही पाईपलाईन आणलेली आहे, 3 वर्ष झालं, पण अजून पण एका गावामध्ये परछिटा पाणी नाही आलेलं आहे। आम्ही कवर असे पाऊस काळात म्हणते इकडून येईन, उन्हाळ्यात म्हणते इकडून येईन, आम्ही कवर का आणावं बाहेरने पाणी? किती दिवस चालायचं असं? नाही काही अधिकाऱ्यांना डायरेक्ट राजीनामे देऊन टाका ना, नाही पाणी देत भिलदरीला तर। आणि कोणता येतो कंत्राटदार त्याला आमच्याकडे पाठवतो, कसा गाडी चालू पाणी चालू करत नाही, पाहते मी जरशी। आणि सगळ्या महिला जर कलेक्टर ऑफिसला आल्या, या अंडे घेऊन मोर्चा येणारच आहे तुम्ही। या 4 दिवसाच्या आत आम्हाला पाणी दिलं तर नेहमीच चाललं, रोज तलाठी येऊ राहिला, ग्रामसेवक येऊ राहिला आणि गपचेक निघून जाते, आम्हाला सांगत नाही पाण्याचं। आम्हाला लांबून आम्ही डोकं आम्हाला पाणी आलं तर आहे, नाही तर आम्ही हे मोर्चा डायरेक्ट कन्नडला नेणार आहे। आम्हाला जर पाणी भरून दिलं असतं तर आम्ही मोर्चा काढला लहान लहान लेकरं आमचे म्हातारे कोतारे भांडे घेऊन आम्हाला 3 वर्ष झालेलं आहे। कधीपासून पाणी येत नाही तुमच्या गावामध्ये? पाणी नाही आहे आमच्या गावाला, असं पहिल्यापासून होतं, पण ते काय म्हणले की नाही का आता पिशोरून आणलं ना तर तुमची परेशानी हटून जाईल म्हणले ते, पण आता तर डबल परेशानी चालू आहे आमच्या गावामध्ये। टँकर देऊ राहिले म्हणे कलेक्टर साहेब, टँकर कधी चालू होणार आहे? मग पिशोरचं पाणी आलं तुम्हाला 1 दिवस 2 कोटी रुपये देऊन पाईपलाईन कशासाठी केली शासनानं? पाणी पाहिजे आपल्या गावाला, गाव पाणी नाही आपल्या गावात। एक परेशानी नाही आहे या गावाची, रोडचा पुन्हा पाण्याचा काय काय कुणी पाहतच नाही। नुसतं मतदान घ्यायला येते, मतदान झालं की कुणी गायब होतं, त्याचा मेळ बी लागत नाही। मतदानच्या टायमाला पाय घालत येते का आम्हाला मतदान द्या म्हणू? कशासाठी त्या मतदानाला? तर पाणी नाही आमच्या गावाला, आम्हाला प्यायला पाणी नाही। आम्ही हांडे घेऊन इकडे तिकडे हिंडू राहिलो, भांडे घेऊन, आम्हाला पाणी नाही आमच्या याच्यामध्ये। या आंदोलनात विजय वैष्णव, कांतीलाल महेर, राजू महेर, चंपालाल कायटे, काकासाहेब चौतमल, ज्ञानेश्वर अण्णा चौतमल, राहुल बोराडे, जीवन कायटे, संतोष महेर, जनक उत्तम सिंगल, शामराव आव्हाड, रमजानी शहा, समीर शहा, गौतम चौतमल, प्रवीण चौतमल, हमीद सलीम शहा, उस्मान शहा, सुनील आव्हाड, अमोल अंबादास, रामदास बाबूराव, अंकुश भीमराव, अनुराधाबाई फुलचंद महेर, रुक्मिणीबाई कायटे, मंगलाबाई एकनाथ, ताराबाई गमराज, शाहीन सलीम शहा, चंदना अंबादास, अलिशानबी अनवर शहा, हमीदा रसूल शहा, छायाबाई शामराव, संध्याबाई भाऊसाहेब, सय्याबी महमूदा शहा, शमाबी अशफाक शहा, लक्ष्मीबाई उत्तम गायकवाड, हिराबाई राजू शेजवळ, मीराबाई भारत, गंगाबाई नागणे, कमलबाई राजू कांबळे आदी ग्रामस्थ सहभागी होणार आहेत। न्यूज सुपरवनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।